नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळामध्ये पाऊण तास चर्चा. शिंदे समितीला विरोध. समिती आरक्षण देऊ शकत नाही. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. दिवाळीनंतर राज्यामध्ये आंदोलन, तर 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये मेळाव्याची घोषणा. आमचा टोकाचा विरोध राहील आणि ही शिंदे समिती जी आहे हिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही. मागासवर्गीय दाखले द्यायचे अशा कुठलाही समितीला अधिकार नाही. आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद पेटवून कोर्टात नेणं भाजपचा डाव, तर बीडमधील जाळपोळ सरकारच्या आशीर्वादाने ही वस्तुस्थिती. नाना पटोलेंचा निशाणा. विरोध करण्याची व्यवस्था निर्माण करून त्या पद्धतीचं मान्य कोर्टामध्ये पाठवायचे. आणि हे ओबीसी विरोधी बीजेपी आहे. आरक्षणाच्या नावाने ज्या पद्धतीनं राज्याला पेटवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, व्यवस्था निर्माण करून त्या पद्धतीचं मान्य कोर्टामध्ये पाठवायचे. भुजबळांमध्ये मराठ्यांबद्दल इतकी जळजळ का? भुजबळांमुळे तणाव वाढतोय. भुजबळांकडूनच मराठ्यांविरोधात गरळ ओकली जाते आहे. जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल. पण जळजळ का पाहावं मराठा समाजाबद्दल या भुजबळ साहेबांमध्ये काही कळतच नाही. एवढी जळजळ काय? अहो, त्यांना माहित नसेल ही गोष्ट, पण सामान्य ओबीसी बांधव सुद्धा म्हणतात भुजबळ साहेबांनी इतकं राग नाही मराठ्यावर व्यक्त केला पाहिजे. त्यांनी उगा भुजबळ साहेबांमुळे तणाव वाढायला लागलाय. बीडमध्ये भुजबळांच्या नातेवाईकांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलं. बीडमधून आलेल्या काही बांधवांनी ही माहिती दिल्याचा जरांगे पाटलांचा आरोप. मराठा तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र. जरांगे पाटलांचा आरोप. बांधव इथं आले होते का 3-4 वाजता. त्यांनी असं सांगितलंय की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फोडलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटक सुद्धा आहे, अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव. आरक्षण मिळू नये यासाठी 2-3 ओबीसी नेत्यांचे प्रयत्न. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन. गरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसीचे नेते बीडला जाऊन विनाकारण एसपी जवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या, आणि स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. हे षडयंत्र आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमचं आरक्षण देणार नाही. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा. ओबीसीला जे 19% आरक्षण मिळते त्याच्यातला धक्का लागता कामा नये, त्याच्यातनं आरक्षण देता कामा नये, आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित करण्यात येऊ नये. सरकार जे प्रयत्न करते आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं, त्यांना आरक्षण मिळालं, तर आमचा मुळीच विरोध नाही. कालही नव्हतं, आजही नाही. भुजबळांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चुकीचा. जातींमध्ये संभ्रम निर्माण करू नका. शंभूराज देसाईंचं भुजबळांना आवाहन. देसाई मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे, कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते त्यांनाही माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही. भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो केलाय तो चुकीचा आहे. मराठा मागास असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही. मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. भुजबळांची भूमिका. भुजबळ यांनी भूमिका घ्यावी. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. त्याच अर्थाने मराठा भावांना मागास कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. या दोन्ही गोष्टी सन्मान्य भुजबळ साहेबांनी समजल्या पाहिजेत. स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही. मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही. मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही. दोन समाजात धुंबळी माजेल असं कुठलंही वक्तव्य छगन भुजबळांनी करू नये, तर जरांगे यांनी ही समस्या निर्माण होतील अशी वक्तव्य टाळावीत. संजय सिरसाट यांचं भुजबळ आणि जरांगे पाटलांना आवाहन. दोन्ही समाजामध्ये वाद का पेटतो हेच मला कळत नाही. हे सर्व जर समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा तुमचं आपलं जे काही वक्तव्य ते जेव्हा जातं त्या टायमाला त्याचे परिणाम हे फार वाईट होतात. यानंतर बघूयात ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. बीडमधील जाळपोळीच्या घटनेबद्दल योग्य वेळी पुराव्यानिशी बोलणार आमदार संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट. माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. पोस्टमधून क्षीरसागर यांनी मांडलं मत. येणारा पाडवा आम्ही बीडच्या राष्ट्रवादी भवनामध्ये साजरा करणार. रोहित पवारांनी केलं स्पष्ट. काही दिवसांपूर्वी आंदोलकांकडून राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं होतं. मी माझे सर्व कुटुंबीय, संदीप भैया कुटुंबीय आणि आमचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित राहून
आमच्या पार्टीच्या कार्यालयामध्ये इथं असणाऱ्या सामान्य लोकांबरोबर आम्ही आमचा पाडवा हा साजरा करणार आहोत. ओबीसी समाजाचे काही नेते मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करू पाहतायत. मराठा नेत्याने त्यांचा डाव हाणून पाडावा. मराठा नेते आमच्या पाठीचे नसतील तर पुन्हा गावबंदी करावी लागेल. जरांगे पाटलांचा इशारा. यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे की यांनी असं षडयंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुंतवू नका, आमचं हे मत नाही. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या जरांगे पाटलांची भेट घेणार. उद्यापर्यंत वाट बघणार, नंतर पुढची भूमिका घेणार. जरांगे पाटलांचा इशारा. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम सुरू. मात्र जोपर्यंत राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बिल येत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणं अशक्य. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. पुढचं वर्ष हे अस्थिर कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत. कारण का जमीन हल्लेली आहे, जमिनीखालचं सगळं गेलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभामध्ये बिल आणत नाही, ते पास करत नाही, तोपर्यंत ते होऊ शकत आहे. जातीपातीवर महाराष्ट्र फोडण्याचं षडयंत्र. राज्य अस्थिर दाखवून शेजारच्या राज्यात उद्योग पळवण्याचा डावपेच. संजय राऊतांचा गंभीर आरोप. कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा बैठकीत मान्य केला. मग आता अशी काय वेळ आली की विरोध करताय? मंत्री दीपक केसरकरांचा भुजबळांना सवाल. सुद्धा मीटिंग मध्ये मान्य केलेलं होतं की कुणबी दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. आणि त्याच्यामुळे आता अशी कुठली नवीन परिस्थिती उभारली की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलंय. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक. नितेश राणे मराठा समाजाचे मारेकरी. ते जरांगे पाटलांच्या विरोधात. खासदार विनायक राऊतांची टीका. नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचं तारणहार समजायचं आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांना धमकी द्यायची, ही जी काही कपट नीती आहे त्याचा धडा मराठा समाज नितेश राणेला शिकवेल. भुजबळांचा ओबीसी आरक्षणाशी काही संबंध नाही. आरक्षण न कळणाऱ्यांनी त्याबाबत बोलू नये. प्रकाश आंबेडकरांची छगन भुजबळांवर टीका. संबंध नाही. ज्यांना त्याच्यातलं एबीसीडी कळत नाही त्यांनी त्याच्यावरती बोलू नये. फक्त आपण जातीने ओबीसी आहोत, माळी आहोत आणि माळी जात ही ओबीसी मध्ये आहे म्हणून मला बोलण्याचा अधिकार जो आहे ते जातीला मिळत असताना होतात कुठे तुम्ही. यानंतर बघूयात इतरही राजकीय बातम्या. पुढच्या दिवाळीमध्ये बळीचं राज्य येवो. जनतेच्या वाघनखांनी जुलमी सरकारचा नायनाट हो, हीच जगदंबेचरणी प्रार्थना. सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा नेत्रदीपक विजय होणार. हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास. तर भुजबळांनी ओबीसी नेते म्हणून भूमिका मांडल्याचंही वक्तव्य. आम्ही अजित पवार गट हा महायुतीत आला त्यावेळेपासून महायुती ही अतिशय काल अडचण ठरलेली दिसते. आणि मला ते येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये हे ट्रिपल इंजिन चांगलं काम करेल. सिनेट निवडणुका घेण्यासाठी घाबरणारे पंचायतींवर काय दावा सांगतात? हिंमत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. राऊतांचं टीकास्त्र. ग्रामपंचायतींवर आकडा लावू द्या. त्यांना आकडा लावायची सवय. शिंदेंचं सरकारवरही निशाणा. सिनेटच्या निवडणुका घ्या. आता मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या. जिल्हा परिषद निवडणुका घ्या ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात. आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हरलं. ब्रिक्स इंडिया कंपनी हसन मुश्रीफांच्या जावयाची बेनामी कंपनी. आधी आरोप करणाऱ्या भाजपने आता त्याच कंपनीला कंत्राट दिलं. रोहित पवारांचा मुश्रीफ आणि भाजपवर हल्लाबोल. ब्रिक्स कंपनीसोबत माझा जावयाचा कोणताही संबंध नाही. कोणी सिद्ध करून दाखवल्यास राजकारणातून संन्यास घेईन. रोहित पवारांचं आमच्यावरील प्रेम उफाळून आलंय. मुश्रीफांचा रोहित पवारांवर पलटवार. संबंध सिद्ध केलं तर मी राजकारणातला तर संन्यास घेणंच, पण मंत्रिपदाचाही राजीनामा देईन. हे ईडीनं सिद्ध करू शकलं नाही, ना इन्कम टॅक्स सिद्ध करू शकलं, ना लोकायुक्त सिद्ध करू शकले. आजही त्या कंपनीचा आपला कसलाही संबंध नाही. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ महादेव ॲपचे मेंबर. संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल भाजपमध्ये गेल्यास त्यांची पूजा केली जाईल या शब्दात भाजपवर टीका. अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबल ये भी महादेव ऐप के मेंबर है ना. अब उनकी पूजा की जाती है. उनको जेल में भेजना था, अब उनकी पूजा की जाती है. और देवेंद्र फडणवीस, मोदी जी, अमित शाह उनके ऊपर फूल डालते हैं.
एक पक्ष आणि एकदाच निवडणूक हेच भाजपचं धोरण. राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. जातीपातीच्या नावाखाली अस्थिरता निर्माण करण्याचं षडयंत्र. राज्यात अस्थिरता निर्माण करून उद्योग पळवण्याचा डाव असल्याचाही राऊतांचा आरोप. पक्ष आणि एकदाच निवड अशी त्यांची घोषणा आहे. एकच पक्ष आणि फक्त यापुढे एकदाच निवडणूक. लोकशाही नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात लढत होतो तेव्हा तुम्ही मला दम दिला होता. त्यावेळेला का नाही आठवलं की तुम्ही शूद्र आहात. जितेंद्र आव्हाड यांचा सुनील तटकरे यांना टोला. विषय अतिशय घाणेरडं लिहून या विरुद्ध मी आवाज उचलला की बम पुरंदरे असे कसं लिहू शकतात. तुम्ही मला दम दिला होता. दम केव्हा साहेब आपल्याला आठवलं नाही की बम पुरंदरेंना बोलावं. मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध. दिवाळीनंतर राज्यभरात आंदोलन तर 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये मेळावा घेणार. पहिला जो मेळावा जो आहे या दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला जो आहे तो पहिला मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा जो आहे तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव जे आहे ते लाखांच्या संख्येने हिंगोली या ठिकाणी 26 नोव्हेंबर येणार आहेत. यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. पुण्यामध्ये वसंत मोरे पुन्हा एकदा आक्रमक. पुणे स्टेशन जवळील सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीचं ऑफिस फोडलं. मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं ऑफिस फोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जम्मूतील कुपवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. आम्ही पुणेकर संस्थेनं उभारला सैनिक तळावर शिवरायांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या सैनिकांना सदैव प्रेरणा देत राहील. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान. पुतळा अनावरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या भावना. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एक प्रेरणादायी ऊर्जादायी या ठिकाणी ठरावा. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स. बुधवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी निवड. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक रोखणारा अध्यक्ष मिंदे. भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व. सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सरवणकरांची नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचं सरकारवर जोरदार टीकास्त्र. मनसे नेते अमित ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आढावा बैठकांचं आयोजन. पुणे लोकसभेची जबाबदारी ही अमित ठाकरेंवर. शुक्रवारपर्यंत हवेची गुणवत्ता न सुधारल्यास 4 दिवस बांधकाम बंदी. हायकोर्टाची प्रशासनाला तंबी. तर मुंबईमध्ये फक्त 7 ते 10 या वेळेमध्ये फटाके फोडण्याची मुभा. उसाला 400 रुपये जादा दर घेतल्याशिवाय सोडणार नाही. अन्यथा उसाचं कांडही तोडू देणार नाही. जयसिंगपूरमधील ऊस परिषदेतून राजू शेट्टी यांचा कारखानदारांना थेट इशारा. यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता खालावली. AQI 200च्या वर गेल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रदूषित शहरांची यादी जाहीर. दिवाळीपूर्वीच राज्यभरातील 17 शहरांचा समावेश. यादीमध्ये मुंबईसह बदलापूर, उल्हासनगर आणि वाशी या शहरांचा समावेश. खार गोरेगाव 6व्या रेल्वे लाईनचं काम पूर्ण. प्रवाशांना दिलासा. पश्चिम रेल्वेवर गर्दी घटणार. लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार. अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू होणार. 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी मार्गिका सुरू करण्याचं बीएमसीचं नियोजन. पुण्याच्या हिंजवडी आणि शिवाजीनगर मेट्रो लाईन 3चं काम युद्धपातळीवर सुरू. डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण होईल. PMRDAचा दावा.